मित्रांनो नमस्कार. मनोगतमध्ये आपले मनापासून स्वागत. मित्रांनो, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी काल पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले होते आणि मध्यरात्री 1 वाजता मनोज जरांगेंचं उपोषण हे अखेर संपलं. मराठा समाजाचा गेल्या 35 वर्षापासून मराठा आरक्षणाच्या संदर्भात असलेला प्रश्न हा सातत्याने धगधगत आहेत. हा प्रश्न नेमका का म्हणून सुटत नाहीत, यामागे नेमकं सत्य काय आहे? यामागे मात्र राजकीय इच्छाशक्तीचा अभाव की मराठा समाजाच्या आडून इतर समाजाला न दुखवण्याचा मतपेटीचं राजकारण हे राज्यकर्त्यांचं या ठिकाणी असू शकतं. मुळात काहीतरी मराठा आरक्षणाच्या बाबत मेक असल्याशिवाय हा प्रश्न सातत्याने प्रलंबित ठेवला तर जात नाही ना. अशा अनेक प्रश्नांची मालिका ही महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासमोर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून उभी राहते. मनोज जरांगे पाटील आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला आव्हान देत उपोषणाला काल बसलेले होते. राधाकृष्ण विखे पाटील व आमदार असलेल्या प्रसाद लाड यांनी राज्य सरकारच्या वतीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केलेला होता. मनोज जरांगेने मुळात उपोषणाला बसू नयेत अशी त्यांची राज्य सरकारच्या वतीने भूमिका होती, परंतु फारसा होमवर्क नसल्याने विखे पाटील आणि प्रसाद लाड यांना त्यामध्ये यश आलं नाही. परंतु अखेर मध्यरात्री सरकारने मनोज जरांगेंच्या आणि विशेषतः मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आणि कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीत काही मागण्या मान्य केल्याने मध्यरात्री 1 वाजता मनोज जरांगेंनी आपल्या उपोषणाची या ठिकाणी सांगता केली. राज्य सरकारने यापूर्वी 2दा दिलेले कुणबी प्रमाणपत्राचे आश्वासन व सरकारने दिलेल्या अध्यादेशाची पूर्तता झालेली नसल्याने महाराष्ट्रातील मराठा समाजामध्ये आक्रोश होता, वेदना होती. मनोज जरांगेंचं हे आंदोलन केवळ मनोज जरांगेंच्या बाबतीत त्याकडे व्यक्तिगतरित्या पाहू नका, तर संपूर्ण मराठा समाजाचा आक्रोश आणि मराठा समाजाच्या यातना आणि वेदना हा त्या आंदोलनाच्या पाठीमागचा मुख्य उद्देश होता. मराठा समाजाचं आंदोलन हे धगधगत असण्यामागे राज्य सरकारची असलेली नाकर्तेपणाची भूमिका देखील नाकारता येणार नाहीत. हे देखील या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी बाब आहे. मराठा समाज मागास असल्याचा अहवाल यापूर्वीच MG गायकवाड आयोगाने दिलेला होता. त्यानंतर सरकारने मराठा समाजाला नोकरीत व शिक्षणात आरक्षण देखील दिलेले होते. परंतु या निर्णयाविरोधात मराठा आरक्षणाचे विरोधक असलेल्या केतन तिरोडकर आणि गुणरत्ने सदावर्ते यांनी सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधात धाव घेतली. त्याला खोडा घालण्याचा प्रयत्न हा सातत्याने केला गेला. त्यामुळे मराठा आरक्षणावर कुठेतरी खोडा घालण्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा हा कायद्याच्या कचाट्यात पुढच्या काळात हा सापडला गेला आणि त्यातून तो अधिक गंभीर बनला देखील गेला. त्यातून मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. लाखो तरुणींचे भविष्यचा प्रश्न हा या कायद्याच्या कचाट्यात सापडल्याने निर्माण झाला. त्यातून महाराष्ट्रामध्ये अनेक शेकडो तरुणांनी आत्महत्या केल्याचं उदाहरण महाराष्ट्रामध्ये घडली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन देखील सांगलीतील स्वप्नील लोणकर या तरुणाला तहसीलदार जो बनू पाहत होता त्याला नियुक्तीपत्र न मिळाल्याने लोणकर यांनी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केली. त्या लोणकरच्या आत्महत्येचे पडसाद महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पसरले देखील होते. त्यामुळे पुढच्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सातत्याने धगधगत राहिला. मराठा आरक्षणाचा वणवा हा सातत्याने पेटत राहिला. पण यासाठी याला जबाबदार कोण? याला जबाबदार सुप्रीम कोर्टात मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू न मांडणारे हे तत्कालीन सरकार की न्यायालय की न्याय व्यवस्था याचाही विचार या निमित्ताने करावा लागेल. मागच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत अतिशय प्रामाणिक आणि कठोर भूमिका ही घेतलेली होती. पण मुळात मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात गेल्याने त्यावर कुठलेही सरकार धोरणात्मक निर्णय हे घेऊ शकलेले नाही. तीच अवस्था तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मराठा आरक्षणाबाबत झालेली होती. एकनाथ शिंदेची नीती आणि नियत ही नक्कीच मराठा आरक्षणाच्या बाबत साफ होती. हे देखील महाराष्ट्राने मागच्या काळात अनुभवलं. मुंबईत मागच्या आंदोलनात कुणबी प्रमाणपत्राचे व अन्य मागण्यांबाबतचे शासन परिपत्र घेऊन मनोज जरांगेंनी मुंबईतले आंदोलन मागे घेण्यात आलेले होते. परंतु हे आंदोलन मागे घेण्यात जेव्हा आले तेव्हा हा प्रश्न ताणण्यापेक्षा
तो मराठा आरक्षणाचा प्रश्न सामंजस्याने सोडवण्यात खरी कसोटी असते. त्यामुळे केलेली तडजोड ही शरणागती नव्हती, तर ही शरणागती नसताना ही मराठा आरक्षणाचं मोठं युद्ध भविष्यात जिंकण्याची खूप मोठी तयारी होती. हेच मराठा आंदोलकांनी आणि मराठा संघटनांनी त्यावेळेस सरकारला दाखवून दिलेलं होतं. जगाच्या इतिहासात 25-25, 30-30 लाखाचे अभूतपूर्व आणि गौरवशाली मोर्चे, कुणाच्याही केसाला धक्का न लागता, कुणालाही ओरखडा न ओढता ऐतिहासिक असे गौरवशाली मोर्चे हे मराठा समाजाने आरक्षणाच्या बाबतीत काढलेले होते. या मोर्चाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली देखील होती. मी तुम्हाला अगदी ठासून आणि निक्षूनपणे जाणीवपूर्वक सांगतो, राज्यकर्ते मराठे आणि गावखेड्यातील गरीब मराठे यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ग्रामीण भागात कच्च्या घरात राहणाऱ्या मराठा समाजाला 102 ची घटना दुरुस्ती ही समजत नाही. तशीच मराठा समाजाला इंदिरा साहनीचं प्रकरण देखील फारसं समजत नाही. पण त्या मराठा समाजाला एक मात्र नक्की समजतं की आमच्या मुलांना जास्त मार्क्स मिळून देखील ही नोकरी मिळत नाहीत. ही नोकरी मात्र शेजारच्या मुलाला मिळते. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेली गुणवत्ता असून देखील ती ती त्या ठिकाणी त्याला प्रवेश मिळत नाहीत. याची वेदना आणि सल मात्र ही मराठा समाजाला निश्चितपणाने समजते. साधा कुठलाही ग्रामपंचायतीचा सदस्य नसलेल्या मनोज जरांगेंचं आंदोलन हे आंदोलन या ठिकाणी लक्षवेधी मानलं गेलं पाहिजे. देशभरात 70% भूभागावर राजकीय सत्ता असलेल्या राज्यकर्त्यांना एका सामान्य कार्यकर्त्याने गुडघे टेकायला भाग पाडले. ही गोष्ट निश्चित साधीसुधी नाहीत. मुळात मराठा आरक्षणाची लढाई ही धनवंत प्रस्थापित मराठे आणि विस्थापित गरीब मराठे अशीच या ठिकाणी असायला हवी. पण एक बाब या ठिकाणी लक्षात घ्या, शेतातील आवतावर पाय देणारा मराठा समाज हा प्रस्थापित व्यवस्थेच्या मानगुटीवर भविष्यात पाय देणार नाहीत. याची दक्षता ही सरकारने या निमित्ताने घ्यायला हवी. आज जरी मनोज जरांगेंनी आंदोलन संपवलं असलं तरी त्या मागण्या मात्र कायम आहेत. त्या मागण्याची तड लावण्याची जबाबदारी ही सरकारने घ्यावी, हीच अपेक्षा. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा. नमस्कार.